काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना त्यांच्या जातीचा उल्लेख केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जन्माने ओबीसी नाहीत, त्यांचा जन्म ओबीसी मध्ये झाला नाही। ते गुजरातमधील तेली समाजात जन्माला आले। भाजपने 2000 साली या समाजाला ओबीसीचा दर्जा दिला असा दावा राहुल गांधी यांनी केला। नरेंद्र मोदी ओबीसी पैदा नहीं हुए थे। राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रेदरम्यान ओडिसामध्ये पोहोचली। यावेळी बोलताना राहुल गांधींनी मोदींवर हल्लाबोल केला। दरम्यान राहुल गांधी यांच्या या दाव्यानंतर भाजपने पलटवार केला आहे। शुक्रवारी दत्तनगर दाजी गणपती मंदिरासमोर भाजप कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ पोस्टरला जोडे मारून आपला निषेध व्यक्त केला। देशाच्या पंतप्रधानांवर राहुल गांधी यांनी आक्षेपार्ह विधान करून स्वतःवर अनर्थ ओढवून घेतला आहे असे म्हणत सोलापूर शहर भाजपा ओबीसी आघाडीचे अध्यक्ष राम वाकसे यांनी राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा राहुल गांधी नाही तर ते गाढव गांधी आहेत। त्यांनी काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल तर त्यांनी अपशब्द वापरलेले आहेत। त्याचबरोबर त्यांनी ओबीसी मधले जो घटक आहे तेली समाज ते पण ओबीसी नाही आणि ते ओबीसीत कदापि नाहीत असे त्यांनी म्हणून संबंध ओबीसी समाजाचा त्यांनी अपमान केलेला आहे। त्या अपमानाचा ओबीसी समाज कधीही गप बसणार नाही आणि ते अपमान सहन करणार नाही। त्याच्या निषेधार्थच आज भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे। आम्ही सोलापूर शहर भाजपच्या वतीने एवढंच सांगतो राहुल गांधींना की बाबा तुम्ही संपलेल्या काँग्रेसचं तुम्ही नेतृत्व करत आहेत, तर नेतृत्व करत असताना तुम्ही राजकारण करावं। छोट्या घटकांना ओबीसी बद्दल अपशब्द वापरून जर असं वापरत असाल तर तुमच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल।